कॅप्टन खरा त्यांना अटक झाली. एका महिलेने लैंगिक अत्याचार केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंदवला होता म्हणून पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी जेव्हा त्यांच्या कार्यालयावर घरावर छापे मारले तेव्हा त्याने एक पेनड्राईव्ह सापडला आणि त्या पेनड्राईव्हमध्ये 58 व्हिडिओ सापडले असं म्हणतात. आणि 58 व्हिडिओ 58 महिलांचे आहेत. म्हणजे हा कॅप्टन खरात बोंदी बाबांना 58 पेक्षाही जास्त महिलांचं शोषण केलं असेल अशी भीती वाटू लागलेली आहे. आणि ह्या कॅप्टन खरातचे जे काही भोंदू बाबा होता तो स्वतःला ब्रह्मांड नायक समजायचा. त्याचे भक्त कोण होते? त्याचे भक्त फार VIP होते. अनेक राजकारणी लोक त्याच्या चरणी लीन झालेले होते आणि उच्च पदस्थ अधिकारी ही त्याच्या चरणी लीन होत होते, त्याला भजत होते. फार मोठे लोकप्रतिनिधी हे त्याचे भक्त होते. आपल्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तर त्यांच्या ट्रस्टच्या संचालक आहेत. आणि सुषमा अंधारे शिवसेनेच्या नेत्या उद्धव ठाकरे गटाच्या, त्यांनी रुपाली चाकणकर यांचे काही व्हिडिओज प्रसिद्ध केले आहेत. त्याच्यामध्ये चाकणकर त्या खरात बोचं पाय धुताना तुम्हाला दिसत आहेत आणि ते पाय पदरानं पुसताना सुद्धा दिसत आहेत. फार किळसवाणं दृश्य येते. पाहिलाय तुम्ही व्हिडिओ तो? पात्र खरं. मी प्रार्थना करते की आदरणीय सरांना उदंड निरोगी आणि दैदिप्यमान आयुष्य मिळू दे. खरं तर आजचा सोहळा असा होतोय की आम्ही सरांबद्दल काय बोलावं, पण तरी सुद्धा वर्गात शिकत असताना शिक्षक वर्षभर विद्यार्थ्याची परीक्षा घेत असतो, अभ्यास घेत असतो. एक शिक्षक दिन वर्षातला एक दिवस शिक्षक दिनाचा येतो की त्यानिमित्तानं त्याला बोलण्याची संधी मिळते. आणि आदरणीय सर, तुमचा वाढदिवस म्हणजे हा अभिष्ट चिंतनाचे 2 शब्द आमच्या गुरुवर्याबद्दल. अकल्प आयुष्य व्हावे तयापुळा माझ्या सकळा हरीच्या दाता, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी व्हावी, अहंकाराचा वारा न लाग राजसा माझ्या मुक्तदासी भावायचे. हा असा बहरवलेला वातावरणाचा हा कार्यक्रम. तर पाहिलेत व्हिडिओ. आता व्हिडिओ पाहिल्यानंतर हसावं का रडावं, का संताप व्यक्त करावा, का सगळ्या लोकांची क्यू करावी, हा खरा प्रश्न आपल्याला पडतो. पण मला तर यांच्यावर जाम हसावंच वाटतंय. कारण का तर माझा एक गैरसमज होता की राजकारणाची लोक असतात ते फार चाणाक्ष असतात, ते फार हुशार असतात, ते धूर्त असतात. ते आपल्या संतांचा, महंतांचा, आपल्या मठांचा, आपल्या धर्माचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करून घेतात. म्हणजे धर्माच्या नावाखाली मतदान आपल्या पदरात पाडून घ्यायचं कौशल्य त्यांच्याकडे असतं. अनेक संतांच्या, महंतांची ते पुढं करतात, त्याच्या मर्जीमध्ये जातात आणि त्यांच्या भक्तांचा, त्यांच्या अनुयायांचा, त्यांच्या शिष्यांचा वोट बँक म्हणून वापर करून घेतात असं मला वाटायचं. पण आताही मला नक्की कळलंय की माझे गैरसमज होते. आणि राजकारणातली लोक जे असतात ते मूर्ख लोक असतात. त्यांना त्यांची जी विवेक बुद्धी जी आहे ती त्यांनी घाण ठेवलेली असते. त्यांना याचं भान राहत नाही की आपण उच्च शिक्षित आहोत, आपण एका मोठ्या पदावर आहोत, लोक आपल्याकडे मोठ्या आशेनं पाहतात, लोकांचे अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, त्याचं भान त्यांना राहत नाही. आणि ते
चरणी लीन होतात, अशा भोंदूबाबांचं, पाखंडी लोकांचे चरण धुतात, त्याचं तीर्थ घेतात. आणि जेव्हा सर्वसामान्य जनता हे पाहत असते तेव्हा अर्थातच लोकांना ती फॉलो करणार. त्याच्यामध्ये फक्त राजकारणी लोक आहेत असं नाही, काही भ्रष्ट अधिकारी तिथे जातात, काही उच्च शिक्षित लोकही तिथे जातात. उच्च शिक्षित असतील, भ्रष्ट अधिकारी असतील, यांच्या विवेक बुद्धीची कीव करावीशी वाटते. आणि हे आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच घडते असं नाही. असे भोंदूबाबा वारंवार येत असतात, कारण ते आपल्या अवतीभोवतीच असतात. त्यांनी सजनतेचे बुरखे पांघरलेले असतात. अचानक एखादी घटना घडते आणि तो बुरखा फाटला जातो आणि मग खरा त्यांचा असली चेहरा आपल्या समोर येतो. आणि मग हे राजकारणी आहेत, अधिकारी आहेत, त्यांनी सांगायचं की त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी आम्हाला काही माहिती नव्हतं, आमची श्रद्धा होती म्हणून आम्ही तिथे जात होतो. अरे तुमची श्रद्धा इतकी कशी अंध आहे? अशा भोंदूबाबांच्या, पाखंडी लोकांच्या चरणी तुम्ही लीन होताय. अर्थात हे बुद्धी घाण ठेवल्याशिवाय होऊ शकत, आणि सरास घडत आहे. आता ह्या प्रकरणावर राजकारण सुद्धा महाराष्ट्राचा रंगलेला आहे. त्या पक्षाची लोक तिथे लीन झाली, त्या पक्षाचे लोक तिथे ट्रस्टी आहेत, त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत, अशी चर्चा होत राहतील. पण इतकं बौद्धिक दारिद्र्य सर्वपक्षीय आहे. राजकारणामध्ये असे मूर्ख लोक सर्व पक्षामध्ये असतात, असं आपलं निरीक्षणच आहे. तर या महाराष्ट्रामध्ये गावगाव सप्ते होत आहेत. एकेका सप्त्याचं बजेट कोटीमध्ये आहे. एकेका महाराज लोकांची फीस लाखोमध्ये आहे. इतकं प्रचंड महाग असलेलं प्रबोधन सध्या आपण घेतो आहोत. लोक मोठमोठ्या सप्त्यानं वर्गणी देऊनही प्रबोधन करून घेत आहेत. लोकांच्या श्रद्धा आहे. लोकांच्या श्रद्धेचा दुरुपयोग करणारे पाखंडी त्यांच्या अवतीभोवतीच असतात. हे लोकांना ओळखता येत नाही. म्हणजे नक्कीच आपण संतांची शिकवण लोकांच्या मनामध्ये रुजवायला कमी पडलो आहोत. कारण संतांची शिकवण नुसते सांगून रुजत नसते, तर प्रामाणिक आचरणातून ती रुजवावी लागते. कसे सज्जन, प्रामाणिक संत या मातीतून उगवले पाहिजे, तरच हे पाखंडी लोक आणि भोंदूबाबांचं पावणार नाही. आणि राजकारणी लोकांच्या बुद्धीची तर आपण आता कीवच करू. जिथं जिथं दिसतील तिथं तिथं आता आपण वेड्यात त्यांना काढलं पाहिजे. कारण त्यांचा एक गैरसमज असतो की लोक, आम्ही काही सांगितलं तर लोक ऐकतात, कार्यकर्ते ऐकतात, आणि त्याच्यामुळे ते वेगळ्याच विश्वामध्ये असतात. आणि आता आपल्याला तर कळलेलंच आहे की राजकारणामध्ये अनेक लोक असतात की ते निव्वळ मूर्ख असतात. त्यांना फॉलो करायची काहीच गरज नाही. तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, आणि जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.